आपण रघुवंशाच्या तिसऱ्या सर्गातला 38वा श्लोक पाहत होतो आणि 38व्या श्लोकामध्ये आपण अश्वमेध याच्याविषयी अभ्यास करत होतो. अश्वमेध हा का आहे, कसा आहे, नाही का, हे या गोष्टी व्यवस्थित जाणून घेतल्या पाहिजेत आपण. अश्वमेध हा आपल्या संस्कृतीचा एक खूप मोठा असा आधारस्तंभ होता आणि जर भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे तर त्याच्यामध्ये अश्वमेध हा एक चॅप्टर येणारच. अश्वमेधाचं तेवढं महत्व आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञांमध्ये अश्वमेध यज्ञाचं सुद्धा एक आपलं वेगळं महत्व आहे. त्या अश्वमेधाचा आपण अभ्यास जरा करत होतो, त्याच्यावरती थोडा विचार करत होतो की राजा दिलीपाने 99 अश्वमेध यज्ञ पूर्ण केले असं इथं कालिदासाने सांगितलेलं आहे. तर अश्वमेधाची आपण काल कारणं पाहिली होती. 2 प्रमुख कारणं पाहिली की ज्याच्यामध्ये त्याला सगळीकडं आपलं राज्य प्रस्थापित करायचं आहे, नाही का, आणि दुसरं कारण, अशी ही 2 कारणं आपण पाहिलेली होती. आता त्याच्यामध्येच एक तिसरं कारण जे आहे अश्वमेधाचं, ते तिसरं कारण काय आहे त्याची चर्चा करूया आपण. अश्वमेधाच्या तिसऱ्या कारणामध्ये जो पण राजा, म्हणजे शतक क्रतू असा इथं शब्द वापरलेला आहे इंद्रासाठी, बरोबर. इथं श्लोकात पण आलेला आहे, ऋग्वेदात सुद्धा आलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी पुराणांमध्ये सुद्धा किंवा इतर अनेक ठिकाणी हा शतक क्रतू हा शब्द आलेला आहे. क्रतू म्हणजे काय? क्रतू म्हणजे ज्याला म्हणूया आपण यज्ञ असा त्याचा एक अर्थ होतो, किंवा क्रतू शब्दाचा एक अर्थ होतो पॉवर किंवा शक्ती, नाही का, ताकद आपण ज्याला म्हणूया. तर असं ते लॅटिन भाषेमधला जो क्रेटोस, KRATOS असा जो शब्द आहे तोच, त्याचा पण अर्थ तिकडे पॉवर असाच होतो, शक्ती. तर हा जो क्रतू आहे शतक क्रतू हे कोणाला म्हटलं जातं की जो 100 यज्ञ करतो, 100 अश्वमेध पूर्ण करतो, त्याला काय होतंय, ज्याला आपण हुड म्हणतो ना, हुड म्हणजे पद, HOOD, हुड, नाही का, इंद्रहुड असं आपण ज्याला म्हणूया. ते इंद्रहुड त्याला म्हणजे इंद्रपद त्याला प्राप्त होतं ज्याने 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण केलेले आहे. आता ही जर संकल्पना आपण पाहिली 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण करण्याचे, आणि म्हणून म्हणजे संकल्पना बघण्याच्या आधी आपण थोडा हा विचार करू तिसऱ्या कारणाचा, की काही राजे जे असायचे की ज्या राजांना सगळीकडे आपली सत्ता प्रस्थापित करायची असायची, त्याच्यासाठी ते अश्वमेध करायचेच. हे आपण सगळे काल 2 कारणं पाहिली होती. पण तिसऱ्या प्रकारचे काही राजे असायचे. काल आपण पहिलं कारण पाहिलं होतं की जिथं धर्मराज युधिष्ठिर आहे किंवा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आहे, यांच्यासारख्यांनी अश्वमेध केला होता. तो कशासाठी होता, तर पाप प्रक्षालनासाठी. आपण जे पाप केलेलं आहे त्या पापापासून पुन्हा पुण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी, किंवा त्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी, किंवा त्या पापाचं प्रक्षालन करण्यासाठी, कळत न कळत, नाही का, आपण पण संध्याकाळी झोपताना देवाला म्हटलं पाहिजे ही गोष्ट, नाही का, विहितम विहितम वा सर्वमे तत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. किती सुंदर. म्हणजे शंकराचार्य ही गोष्ट ज्यावेळेस सांगतायत, का बरं शंकराचार्य असं का म्हणतायत, करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा पराधं विहितम विहितं वा सर्वमे तत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. आता हे जे शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, हे का बरं म्हटलेलं आहे? आचार्य ज्यावेळेस ही गोष्ट सांगतात त्यावेळेस का सांगतायत असं? ते काय खूप महान पातकी होते का? त्यांनी कोणती पाप त्यांनी त्यांच्या जीवनात केलेली होती? पण तरी सुद्धा
ती त्यांची बौद्धिक नम्रता आहे, ज्याला आपण म्हणूया. ते त्यांचं झुकणं आहे, आपल्यासाठी खाली झुकणं आहे. नाही का, लहान बाळाला जर वरती घ्यायचं असेल ना, तर मोठ्या माणसाला खाली झुकावं लागतं, त्याच्यासाठी वाकावं लागतं. तिथं तो असं म्हणून चालत नाही, मी कशाला खाली वाकू, माझी अस्मिता, माझा आत्मगौरव, माझा आत्मसन्मान, हा, असं म्हणून चालत नाही. तिथं त्याला त्या गोष्टी सोडाव्या लागतात आणि नम्र होऊन त्याला तिथं खाली झुकावं लागतंय. तीच नम्रता इथं शंकराचार्यांमध्ये सुद्धा दिसते. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा पराधं विहितम विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. यांनी प्रार्थना केलेली आहे की अरे देवा, कर चरण कृतं वाक. कर म्हणजे हात, चरण म्हणजे पाय, वाक म्हणजे वाणी, नाही का, हात पाय वाणी डोळे कान जे काय सगळे माझे अवयव असतील, ज्ञानेंद्रिय असतील कर्मेंद्रिय असतील, कायजं कर्मजं वा, ह्यांच्या म्हणजे माझ्या शरीराने म्हणा, माझ्या कर्मांनी म्हणा, कोणत्याही प्रकारे, कायजं कर्मजं वा श्रवण नयन जंवा, श्रवण नयन जंवा मानसं वा पराधम, मनाने सुद्धा, मनाने बुद्धीने चित्ताने कोणत्याही प्रकारे, विहितम विहितं वा म्हणजेच जाणतेपणी किंवा अजाणतेपणी, विहितम अविहितम, नाही का, म्हणजे जाणून बुजून सुद्धा किंवा अजाणतेपणी, नकळत म्हणजे कळत आणि नकळत दोन्ही सुद्धा, विहितम अविहितम वा सर्वमेतत् क्षमस्व, ही जी पण काही माझ्याकडून पाप झालेली असतील त्या सगळ्या पापांना तू क्षमा कर, असं शंकराचार्य तिथे म्हणतायत. हे आपण सुद्धा रोज हे म्हटलं पाहिजे. रात्री झोपताना मी भगवंताला ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, आज दिवसभरात माझ्याकडून ज्या काही चुका झालेल्या असतील अशाच प्रकारच्या, या सगळ्या चुकांना तू काय कर, क्षमा कर. का बरं तू क्षमा कर? म्हणजे त्यांनी क्षमा करायच्या आणि मग दुसऱ्या दिवशी तू परत उठून चुका करायला मोकळा का? असं नाहीये. आज ज्या चुका झालेल्या आहेत देवा, त्या चुका क्षमा कर. त्या कळत नकळत कदाचित झाल्या असतील माझ्याकडून, पण त्या उद्या होणार नाहीयेत ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेन, आणि म्हणून तू आज झालेल्या चुकांची मला क्षमा कर, त्यांच्यासाठी तू मला क्षमा कर. जय जय करुणाब्धे, करुणेचा अब्ध आहे, करुणेचा अब्धी म्हणजेच महासागर, जो करुणेचा महासागर आहे, करुणेचा सागर जो आहे, करुणा ज्याच्यामध्ये खोलवर भरलेली आहे. समुद्रामध्ये कसं आहे, पाणी कधीच संपत नाही, तशी तू कसा आहेस, करुणाब्धे, करुणेचा सागर आहेस, महासागर आहेस. आणि तू काय कर, जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो, अरे हे महादेव शंभो, तू काय कर, माझ्या या पापांसाठी मला क्षमा कर. मग तेच आहे, म्हणजे कळत नकळत ही पापं आपल्या हातून घडतच असतात. मग तसंच आहे की राजा जो आहे, राजाकडून सुद्धा काही पापं घडलेली असतात आणि म्हणून त्याने अश्वमेध करायचं. म्हणून राजासाठी हा अश्वमेध सांगितलेला आहे, ठीक आहे, क्षत्रियांसाठी. आणि तो दिसतो आपल्याला, रामाने केलेला आहे किंवा युधिष्ठिराने केलेला आहे. असे काही लोक आहेत की ज्यांनी त्याच्यासाठी केलेला होता. दुसरं कारण आपण पाहिलं होतं की ज्याला आपण म्हणूया सत्तापिपासू वृत्तीचे जे राजे होते, की त्यांना आपली सत्ता सगळीकडे प्रस्थापित करायची होती, दुसऱ्या राजावरती आपलं आधिपत्य गाजवायचं होतं, असे जे सम्राट होते, अशा सम्राटांनी सुद्धा अश्वमेध केलेला आहे. सत्तापिपासू वृत्तीचे लोक. यत्र तत्र सर्वत्र माझी सत्ता पाहिजे, बस. आजही जरी आपण पाहिलं तर आज सुद्धा आपल्याला असे लोक दिसत आहेत, बस फक्त सत्ता सत्ता सत्ता, सत्तेशिवाय ज्यांना दुसरं काही दिसत नाहीये. अशा प्रकारचे पण काही राजे होते की त्या राजांनी सुद्धा काय केलेलं आहे, अश्वमेध केलेला आहे, दुसऱ्यांवरती आपलं सार्वभौमत्व लादण्यासाठी.
नाही का. असे खूप लोक होऊन गेलेले की ज्यांनी त्याच्यासाठी अश्वमेध केलेला आहे. आता हे या लोकांनी अश्वमेध केलेला आहे म्हणजेच काय की त्याच्यामध्ये त्यांनी इतरांना आपल्या आधिपत्याखाली ठेवण्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी चालेल, आणि मग वाटेल ते करण्यापेक्षा मग धर्माचा आधार घेऊया आणि धर्माच्या आधाराने आपण त्यांच्यावरती वर्चस्व मिळवूया, अशा पण वृत्तीचे काही राजे होते. धर्माचा आधार घेऊन पाप करणारे, धर्माचा आधार घेऊन अधर्माला साथ देणारे, धर्माचा आधार घेऊन, नाही का. बरेचसे लोक असेच होते ना. दुर्योधन म्हणायचा जानामि धर्मम, की मी धर्म जाणतोय, पण त्यावेळेस नचमे प्रवृत्ती, ही धर्म जाणत असून सुद्धा माझी त्याच्याकडे प्रवृत्ती नाहीये. जानाम्य धर्मम नचमे निवृत्ती, मी अधर्म काय ही पण गोष्ट जाणतोय, पण त्या अधर्मापासून निवृत्ती कधी घेत नाहीये. अधर्मापासून मला कधीच रिटायर व्हायचं नाहीये, निवृत्ती. असे काही लोक असतात, असे काही राजे होऊन गेलेले इतिहासामध्ये. आपण पाहिलं थोडासा इसवी सनाच्या पूर्व पहिलं दुसरं शतक किंवा इसवी सनाच्या नंतरचं दुसरं तिसरं शतक, असा हा जो सगळा काळ पाहिला, आपला असे काही शासक दिसतील की ज्यांनी त्याच्यासाठी अश्वमेध केलेला आहे, सत्ता पिपासू वृत्तीसाठी. आणि तिसरं कारण जे आपण पाहणार होतो, तर तिसरं कारण म्हणजे काय की ज्याच्यामध्ये इंद्रपद प्राप्तीसाठी 100 अश्वमेध जो पूर्ण करतो त्याला काय होतंय, इंद्रपद प्राप्त होते. त्या इंद्रपद प्राप्तीसाठी अश्वमेध करायचे. आता खरं पाहिलं तर शतक्रतू या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याने 100 यज्ञ पार पाडलेले आहेत, निर्विघ्नपणे पूर्ण केलेले आहेत, असा सम्राट काय व्हायचा, आपोआपच इंद्रपदाला, म्हणजे त्याची नियुक्ती इंद्रपदावरती व्हायची. म्हणजे इंद्र हे एक पद होतं फक्त, आणि त्या पदावरती असे लोक येत होते, नाही का. आजही आपल्याकडे पद असतेच की नाही, पंतप्रधान. पंतप्रधान हे एक पद झालं. मग 1947 मध्ये पण पंतप्रधान होता, 2020 मध्ये पण पंतप्रधान आहे, आणि आता अजून पुढे समजा 100 वर्षांनी पण जर ही लोकशाही भारतात टिकली तर मात्र 3020 मध्ये सुद्धा तो पंतप्रधान आपल्याला दिसणार आहे. 100 वर्ष नाही, सॉरी 1000 वर्ष, तर आपल्याला तिकडं तो त्यावेळेस पण दिसणार आहे. ठीक आहे. आता ही जी गोष्ट आहे, तर ही गोष्ट आपण पाहिल्यानंतर मग आपल्याला कळणार की त्याला पद म्हणतात. तर इंद्र हे काय होतं, इंद्र हे पद होतं, नाही का. आपण पुराणातल्या गोष्टी किंवा कोणताही रामायण महाभारत वेद उपनिषद काही कोणत्याही गोष्टी वाचतो आणि तिथं आपल्याला येतो ना, कधी पण इंद्र येतो तिथे, इंद्र. आता आपल्याला वाटतं का कोणत्याही काळामध्ये, म्हणजे पाश्चात्य लोक जेव्हा येतात ना आपल्याकडे आणि ते हे वाङ्मय वाचतात, पहिला प्रश्न त्यांना हा पडतो की अरे असं कसं काय, तुमच्याकडे कधीही बघा तुमचा इंद्र हा उभाच असतो तिथं, मग त्या इंद्राला काही कधी मरणच नाहीये का. असं नाहीये. तर इंद्र हे एक पद आहे आणि त्या पदावरची माणसं कायम बदलत राहणार आहेत, आणि त्याच्यासाठी क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी, नाही का. पंतप्रधानासाठी क्रायटेरिया आहे की नाही, अशा अशा प्रकारे दर 5 वर्षांनी तू निवडून यायचंय, निवडून आल्यानंतर मग पंतप्रधान होशील. तसं इथं 100 अश्वमेध यज्ञ तू केले पाहिजे तर तू इंद्र होशील. आणि काही लोक त्याच्यासाठी, ते इंद्रपद प्राप्त करण्यासाठी, पदाची लालसा, ज्यांना पदाची लालसा असते, पदाची इच्छा असते, पदाची कामना असते, असे काही राजे असायचे, ते त्याच्यासाठी अश्वमेध करायचे. आता हा जो 100 यज्ञांची ही जी संकल्पना आहे, तर 100 यज्ञ काय आहे, 100 यज्ञ खरंच कोणी करतं का,
हा विचार आपण त्याच्या मागे केला पाहिजे. इथं पण जसं कालिदासाने सांगितलंय की 99 यज्ञ पूर्ण केले. आता 99 यज्ञ पूर्ण केले, विचार करा तुम्ही. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी की तुम्ही तुमचा अभ्यास करा सगळेजण, की अश्वमेध यज्ञ कशा प्रकारे पार पडला जातो, त्याचा परफॉर्मन्स नाही का, कशा प्रकारे परफॉर्म केला जातो तो, काय त्याचं सगळ्या क्रियाकलाप आहेत, कशा प्रकारे सगळं त्याचं कर्मकांड आहे, किंवा कशा प्रकारे त्याचं नियोजन आहे, कशा प्रकारे त्याचं कार्यवितरण आहे, किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या कशा आहेत, ह्याचा तुम्ही अभ्यास करा. आता माहित नाही किती जणांनी केला असेल नसेल, पण त्याच्यामध्ये आपण पाहिलं. आता म्हणून मी ते सांगत नाही की अश्वमेध यज्ञ कसे करायचे, मग ते घोडा कसा असला पाहिजे, मग राजाने कसं वागलं पाहिजे, इतर सगळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अभ्यासामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. ठीक आहे. तैत्तिरीय संहिता आहे, ऐतरेय ब्राह्मण आहे, ऋग्वेद आहे, किंवा अजूनही इतर काही गोष्टी आहेत, रामायण आहे, महाभारतातलं तर संपूर्ण एक पर्व आहे अश्वमेधिक पर्व हे आहे, किंवा इतर अनेक ग्रंथ, अनेक पुराणांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. तर तिथे तुम्ही या सगळ्या गोष्टी वाचू शकताय की कशा कशा प्रकारे सांगितलेलं आहे. पण त्याच्यामधली एक महत्वाची गोष्ट आपण इथं जर पाहिली तर तो अश्वमेध यज्ञ जो आहे, हा अश्वमेध यज्ञ आज घोडा निघाला तर संपूर्णतया 1 वर्षांनी तो घोडा परत येणार. ठीक आहे. आता त्या 1 वर्षानंतर पण तो घोडा परत येईल की नाही ही शंकाच आहे. कारण त्या घोड्याला कसं जायचंय, स्वैर गतीने, त्याला त्याच्या गतीने जायचंय, त्याच्या इच्छेने, त्याला जसं जावं वाटतंय तसं त्याने जायचंय. आता त्याला जसं जावं वाटतंय तसं त्याने जायचंय म्हटल्यावरती तो घोडा आज जर इथून निघालाय पुण्यावरून आणि 1 वर्ष झालं तरी त्याला परत पुण्याला यावं वाटलंच नाही, मग काय करणार? बसला आपला तिकडे कुठेतरी दिल्लीत, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये कुठेतरी फिरत बसला आणि त्याला परत वर्ष झाल्यावर तर परत यायचं वाटलंच नाही त्याला. मग आता वर्षभराने त्या घोड्याला मग तिथून आपण स्वतः घेऊन यायचंय. आता विचार करा, प्राचीन काळामध्ये समजा रामाने अश्वमेध केला असेल किंवा युधिष्ठिराने केला असेल, नाही का. आता युधिष्ठिराने अश्वमेध केला म्हणजे हस्तिनापूरमध्ये केला. हस्तिनापूर हरियाणाच्या तिकडे आहे, दिल्ली, हरियाणा, गुडगाव, नोएडा हे हा सगळा भाग. आता तिथून अश्वमेधाचा घोडा निघालेला आहे आणि जर महाभारताचं वर्णन तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये छान त्यांनी आता क्रमवार दिलेले आहे व्यासांनी, असा 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 संपूर्ण तो म्हणजे काय ते नॉर्थ ईस्ट कडे गेला, नॉर्थ ईस्ट कडून मग थोडा ईस्ट कडे गेला म्हणजे पूर्वेकडे गेला, मग पूर्वेकडून तो हळूहळू खाली दक्षिणेकडे आला, दक्षिणेकडून पश्चिमेकडे आला आणि पश्चिमेकडून पुन्हा शेवटी हस्तिनापुरात पोहोचला, असं त्यांनी ते सगळं वर्णन केलेलं आहे. आता काय त्या घोड्याला माहितीये का भारताची दिशा सगळी अशी आणि मी बरोबर ह्याच दिशेने फिरलो पाहिजे? घोडा आहे तो शेवटी, त्याला वाटेल तो तसं तिथं एखाद्या गावात तो 4 महिने राहील, त्याला ते गाव खूप आवडलं, फिरता फिरता त्याला एखादी घोडी दिसली तिथं, निवांत त्याने वर्ष तिथंच काढलं. मग काही होऊ शकतं आपल्याला माहित नाही, आणि त्या घोड्याला तुम्ही कंट्रोल करायचं नाही अजिबात. स्वैरगतीने तो घोडा गेला पाहिजे. आता अशी जर गंमत असेल तर त्याच्यामध्ये विचार करा, समजा तो घोडा गेलाय कुठंतरी आणि वर्षभराने जर तो घोडा परत आलाच नाहीये त्या राज्यामध्ये जिथं तो यज्ञ पार पाडलेला आहे, तर मग त्याला तिथून वर्ष झाल्यानंतर मग बलपूर्वक तुम्ही घेऊन यायचंय. आता बलपूर्वक त्याला तिथून आणताना समजा घोडा कुठंतरी जाऊन एकदम तमिळनाडूला थांबलेला आहे, पहिल्यांदाच घोडा निघाला तिथून आणि पोचला एकदम तमिळनाडूला, घोड्याने आजपर्यंत कधीच समुद्रच पाहिला नव्हता आणि आज तमिळनाडूला जाऊन घोडा समुद्र पाहत तिथंच रममाण झाला असं समजूया आपण. तर त्याला तमिळनाडूवरून परत हस्तिनापूरला म्हणजे दिल्लीला इकडं हरियाणाला जर आणायचं असेल तर किती दिवस लागतील? पायी पायी आणणार ना, तेव्हा काही विमानं नव्हती, विमानात टाकला घोडा आणला इकडं. मग कमीत कमी त्याला 2-3 महिने काहीतरी कालावधी लागणार ना तेवढा घोडा पायी तिथपर्यंत यायला, बरोबर. आता हा जो कालावधी आहे तर हा कालावधी पण वाढला तिथं. त्याच्या आधी एक अश्वमेध करायचा म्हणजे त्याच्या आधी अश्वमेध यज्ञाच्या आधीची जी पूर्वतयारी आपण म्हणतो सगळी,
आधीची जी तयारी असते ज्याला पूर्वतयारी म्हणतो ना, का एखादी कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती गोष्ट करायला पूर्वतयारी करावी लागते. आज मला इडली खायची आहे, तर आज इडली खायची आहे तर त्याच्या आधी 2 दिवस मला ते तांदूळ डाळ हे जे काय असेल सगळं काय काय त्या गोष्टी भिजत घालाव्या लागतात नाही का, वाटावं लागतं त्याला 2 दिवस. हे मग ही जी 2 दिवसाची सगळी तयारी असते. आणि मग त्याच्यानंतर आता मी इथं तव्यावरती डोसा करणार, त्याच्यानंतर आता मी इथं कुकरमध्ये इडली करणार, बरोबर. मग ही पूर्वतयारी झाली. 2 दिवस लागले ना त्या पूर्वतयारीला. मग साधा इडली करायची असते मला तरी पूर्वतयारीला जर 2 दिवस मला लागतंय. जिलेबी करायची असेल, इतर जे काही हे पदार्थ करायचे असतील तर ती पूर्वतयारी लागते. मग तसं एक अश्वमेध यज्ञ करायचा आहे एका राजाला, तर त्याला पूर्वतयारी नको का काही, बरोबर. मग आता ही जी पूर्वतयारी आहे या पूर्वतयारीला सुद्धा जो वर्षभर यज्ञ चालणार आहे त्या वर्षभर चालणाऱ्या यज्ञाची साधी गोष्ट असते. साधी गोष्ट विचार करा, आपल्या घरी लग्न असतं ना, तर लग्न किती दिवसाचं असतं? एकाच दिवसाचं असतं की नाही. एक दिवस पण नाही त्यातला काही. तेवढ्या वेळात सकाळी 11 वाजता सगळेजण तिथं हॉलवर येतात आणि 4 वाजता परत घरी निघून जातात. म्हणजे तेवढ्याच 5-6 तासाचं लग्न. पण त्या 5-6 तासाच्या लग्नाची तयारी मात्र आपल्याकडे घरी किती दिवस चाललेली असते विचार करा. आता प्रत्येकाच्या घरात लग्न कार्य झालेली आहेत, प्रत्येकाने विचार करा. तर त्याच्यासाठीची पूर्वतयारी आपल्याला महिनाभर 2 महिनाभर ही सगळी लागतेच की नाही. मग या साध्या साध्या गोष्टींसाठी जर एवढे दिवस लागतायत तर एक एवढा मोठ्या राजाला, सम्राटाला एक अश्वमेध यज्ञ करायचा असेल तर त्याच्यासाठी पूर्वतयारी काय आहे, किती आहे, हे तुम्ही खरंच अभ्यास करा या गोष्टींचा. की त्यावेळेस आपल्याला संस्कृती कळेल की आपल्या संस्कृतीने काय गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि कशा सांगितलेल्या आहेत, ती पूर्वतयारी काय आहे. आणि पूर्वतयारी झाल्यानंतर, यज्ञ झाल्यानंतर पण जी काय उत्तरार्धातली कामं असतात नाही का, कोणतीही गोष्ट संपल्यानंतर पण पुन्हा कामं असतातच ना. तव्यावरती पीठ टाकलं, डोसा बनला, संपला. कुकरमध्ये इडल्या केल्या, संपला, असं नाहीये. त्याच्यानंतर परत नंतरची कामं असतात ना, ती भांडी कुंडी घासा, ते गॅस साफ करा, किचनचा ओटा साफ करा नाही का, इतर सगळ्या सगळ्या गोष्टी असतात ना त्याच्या मागे. परत आपल्याला वाटतं काय केली इडली, आता इडली केली म्हणजे काय, त्याच्यासाठी आधीचे एवढे कष्ट आहेत आणि त्याच्यानंतर पण तेवढे कष्ट आहेत. मग तसंच आहे. मग अश्वमेध यज्ञाच्या आधी पण काही कामं आहेत आणि यज्ञाच्या नंतरही काही कामं आहेत. आता ही सगळी जर कामं धरली, हा सगळा जर वेळ धरला आणि तो मधला वेळ जो 1 वर्षाचा घोडा फिरला पाहिजे, 1 वर्ष संपूर्ण, म्हणजेच एक यज्ञ, एक अश्वमेध यज्ञ पार पाडायला कमीत कमी किती वर्ष जातात? 1.5-2 वर्ष तर सहज जातात ना. 1.5 वर्ष तर कुठंच गेलं नाही असं सहज धरा तुम्ही. एक अश्वमेध यज्ञ करायला 1.5 वर्ष कुठंच गेलं नाही असं सगळं धरा गणित. ते तुम्ही नंतर ज्यावेळेस त्याचा अभ्यास कराल अश्वमेध यज्ञाचा, कसं कसं आहे त्याचं सगळं, कर्मकांड काय आहे, त्याच्यामधली कामं काय असतात, इतर सगळ्या गोष्टी आहेत, बारकाईने, खूप बारकाईने समजावलेलं आहे छानपैकी. पण त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आता ते इथं सांगण्याचं मला काही कारण वाटत नाहीये, नाहीतर ते सांगितलं असतं तुम्हाला. पण ते सध्या मला काही इथं सांगण्याचं त्याचं प्रयोजन वाटत नाही म्हणून ते सांगत नाही. पण ही संकल्पना तुम्हाला समजवायची म्हणून ही गोष्ट सांगतो. आता जर 1.5 वर्ष एका राजाला एक अश्वमेध करायला लागला, बरोबर, एका राजाला एक अश्वमेध करायला 1.5 वर्ष लागला, तर 100 अश्वमेध करायला त्याला किती वर्ष लागतील? साधं गणित आहे ना. 100 अश्वमेध करायला या क्रमाने जर 100 अश्वमेध त्याला करायचे असतील तर त्याला 150 वर्ष लागणार. साधं गणित आहे, एकदम साधं गणित. म्हणजे, आणि हे पण मी कसं म्हणतोय, खूप फास्ट, बरं का, खूप फास्ट म्हणतोय मी तुम्हाला. म्हणजे इतक्या तीव्र गतीने म्हणतोय मी. म्हणजे आपण नाही का, आपण असं गणित मांडायचं जर म्हटलं थोडं विनोदी भाषेत, तर थोडा असा विचार करू आपण की एक मूल जन्मायला किती वेळ लागतो? तर साधारण 9 महिने 9 दिवस असं आपण धरून चालूया, ठीक आहे. तर मग 10 मुलं जन्मायला किती दिवस लागले? तर मग लगेच 9 महिने 9 दिवस झाले की लगेच पुढच्या मुलाचा पहिला दिवस काउंट, असं असं करत गेलं. आणि ते तसं होत नाही कधी लगेच 9 महिने 10व्या दिवसापासून पुढचा मुलगा, असं होत नाही ना.
मग तसंच आहे इथं पण. अश्वमेध म्हणजे काय, हे 1.25 वर्ष, हे 1.5 वर्ष झालं मग लगेच त्या राजाने सुरू केलं असं नाहीये. बरोबर. म्हणजेच हा काळ 150 ते 200 वर्षापर्यंत जाणार, एका राजाला जर 100 अश्वमेध करायचे असतील तर. आता ही गोष्ट आपल्याला कधीतरी शक्य वाटणार आहे का, की एक राजा त्याचं आयुष्य 200 वर्षाचं आहे. आता महाभारताचं युद्ध आपण पाहिलं, सगळ्यात वयस्कर, सगळ्यात जास्त वर्ष जगलेले हे भीष्म होते आणि त्यांचं वय त्यावेळेस 180 वर्षाचं होतं. आणि ते पण का बरं होतं, कारण त्यांना इच्छा मृत्यू होता म्हणून. नाहीतर नॉर्मली त्यावेळेस पण समजा लोक आपल्यापेक्षा धष्टपुष्ट होते, सगळ्या गोष्टी होत्या, छान साजूक तुपातल्या सगळ्या गोष्टी खायचे, गावरान तुपातल्या, असं सगळं आपण म्हणूया. पण तरी त्यांचं वय जे काय 100-150 हे साधारण नॉर्मल वय असेल. आता त्या नॉर्मल वयामध्ये आता इथं आपण पाहिलं, जसा रघु होता, रघु आता इथं 20-22 वर्षांचा झालेला आहे नाही का. 22 वर्षांनंतर त्याचं ते संस्कार वगैरे झालेले आहेत. म्हणजे 22-25 वर्षाचा रघु आपण धरूया. पण तरीही तो अजून राजा झालेला नाहीये, अजून तो युवराजच आहे. अजून राजा दिलीपच राजगादीवरती बसलेला आहे. मग आता जर अजून दिलीप राजगादीवरती बसलेला आहे, तर थोडासा पुढे विचार केला आपण, तर समजा रघुला राजा व्हायचा असेल तर रघुचं वय किती व्हायला पाहिजे, हा थोडासा आपण एक कॅल्क्युलेटिव्ह विचार केला, थोडा गणितिक भाषेत विचार केला, तर आपल्याला कळेल की समजा साधारण आपण धरूया की 25व्या वर्षी 30व्या वर्षी आपण धरूया, मानून चालूया असं. ऍझम्पशन आहे आपलं, हे ह्याच्यात तथ्य काहीच नाहीये, मानलेले फक्त गोष्टी या आधारांवरती. आता त्या 30व्या वर्षी जर त्याचा राज्याभिषेक झाला किंवा तो राजा झाला, तर तिथून तो राजा झाल्यानंतर तो अश्वमेध करायला समजा सुरुवात केली. आज राजा झाला तो आणि आजच त्याने त्याला लगेच आधीपासून एकदम प्री प्लॅन करूनच बसला होता तो, की आज मी राजा झालो की आज पहिला अश्वमेध मी करणार लगेच. इतकं सोपं नसतं ते अश्वमेध करणं. आता समजा त्याने त्या दिवसापासून सुरू केलं, 30व्या वर्षी पहिला अश्वमेध त्याने सुरू केला, तर त्याला 100 अश्वमेध करायला किती दिवस लागतील, किती वर्ष लागतील, म्हणजे 30 अधिक 150. कमीत कमी हे आपण गणित चाललंय. म्हणजेच किती, म्हणजे 30 अधिक 150 म्हणजे तो राजा 180 वर्षाचा होतपर्यंत अश्वमेधच करत राहणार. दुसरी काही कामं धावत नाहीयेत का त्याला. आणि राजाने काही एकच यज्ञ करायचं नाही, असे बरेचसे यज्ञ असतात. राजसूय यज्ञ आहे, वाजपेयी यज्ञ आहे, असे बरेचसे यज्ञ आहेत. आता युधिष्ठिराच्या जीवनात पाहिलं आपण तर युधिष्ठिराने राजसूय यज्ञ पण केला होता, अश्वमेध पण यज्ञ केला होता. अजूनही इतर आप्तोर्याम आहे, बऱ्याच प्रकारचे यज्ञांचे प्रकार आहेत. आता त्याच्यात मी जात नाही. ज्याला यज्ञांच्या प्रकारामध्ये रस असेल त्यांनी नंतर या यज्ञांचा अभ्यास करावा आणि त्या यज्ञांमागची संकल्पना समजून घ्यायची. आता हे सगळे यज्ञ जर राजाने करायचे म्हटलं तर शक्य आहे का, नाही की नाही. म्हणजे लॉजिकली पण ती गोष्ट शक्य वाटत नाही आपल्याला, की 100 अश्वमेध यज्ञ, 100 अश्वमेध यज्ञ जो करेल त्याला इंद्रपद प्राप्त होणार. हे लॉजिकली जरी पाहिलं आपण तरी हे सिद्ध वाटत नाही. त्यामुळे थोडासा आपण हा अभ्यास करताना आहे ना, म्हणजे वैदिक वाङ्मय वाचायचंय किंवा इतर कोणतंही वाङ्मय वाचायचंय. टीव्ही मध्ये आपल्याला दाखवतात याने 100 अश्वमेध यज्ञ केले, हा इंद्र झाला, असं होत नाही ना कधी. 100 अश्वमेध यज्ञ करणं हे काही खाऊची गोष्ट नाहीये. थोडा विचार करा, सगळा असा लॉजिकली विचार करा तिथं. मग आता हे जे 100 अश्वमेध यज्ञ आहेत हे केले म्हणजे त्याने काय केलं मग नेमकं, करूच शकत नाही ना. एक राजा 100 अश्वमेध यज्ञ करूच शकत नाही. आणि आपण जर अशी संकल्पना बघितली की पुनर्जन्माची संकल्पना आपल्या भारतात आहे, पुनर्जन्माच्या संकल्पनेनुसार आपण पाहिलं की चला त्यांनी काय केलं, या जन्मामध्ये 20 अश्वमेध यज्ञ केले, पुढच्या जन्मामध्ये परत 20 केले, त्याच्या पुढच्या जन्मामध्ये, असं करत करत समजा 5 जन्मामध्ये त्याने 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण केले, असं आपण धरूया गणित. पण अशी आपल्याकडे उदाहरणच नाहीयेत कुठंच कोणत्याच वाङ्मयात असं लिहिलेलं नाहीये. पुनर्जन्माचा सिद्धांत जरी मानला आपण, कर्म सिद्धांत जरी मानला तरी सुद्धा
या गोष्टी दिसतच नाहीयेत. मग 100 अश्वमेध यज्ञ केले म्हणजे काय केलं, हा विचार आपण केला पाहिजे. मग त्याला इंद्रपद मिळालं म्हणजे काय झालं, हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. आणि निदान आपण तरी, की त्या लोकांना खरंच आपली संस्कृती जाणायची आहे, खरंच त्याची इच्छा आहे, त्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे की 100 अश्वमेध यज्ञ केले म्हणजेच काय केलं, क्रॅटोस म्हणजे पॉवर. आणि यज्ञ ही संकल्पना कशासाठी होती, यज्ञ केल्यानंतर जो यजमान आहे किंवा जो यज्ञ करणारा आहे त्याला काय व्हायचं, त्याला एक प्रकारची शक्ती प्राप्त व्हायची त्या यज्ञातून, नाही का. यज जे आहे, संगतीकरणम मैत्रीकरणम देवपूजा, यज देवपूजा संगतीकरणम मैत्रीकरणम. आता त्या यज्ञातून ज्यावेळेस देवपूजा होईल, ज्यावेळेस संगतीकरण होईल आणि ज्यावेळेस मैत्रीकरण होईल, यज्ञाची मूळ संकल्पना ही होती ना, यज्ञातून या गोष्टी उभ्या राहायला पाहिजेत. आणि या गोष्टी नुसत्या त्या आगीत तेल ओतून आणि तूप ओतून नाही होत. त्याच्यासाठी गावोगावी हिंडावं लागतं, गावोगावी फिरावं लागतं, भगवंताचे विचार गावोगावी घेऊन जावे लागतात, तेव्हा तो खरा यज्ञ होतो, नाही का. या देवपूजा, देवाची पूजा कशी होईल, घरातल्या देवावरती पाण्याचा अभिषेक, दुधाचा अभिषेक करत राहिला म्हणजे त्याची पूजा झाली का नाही. देवपूजा हा माणसातला देव बघायचा आहे, त्या माणसातल्या देवापर्यंत हे वैदिकांचे विचार, हे गीता उपनिषदांचे विचार आहे, हे तिथपर्यंत घेऊन जायचे, त्याला देवपूजा म्हटलेले. आणि त्याच्यातून काय होणार आहे, संगतीकरणम मैत्रीकरणम. त्याच्यातून संगतीकरण होणार, त्यांच्यामध्ये संबंध उभा राहणार आहे, त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध उभे राहतील, एक मैत्रीचं वातावरण निर्माण होईल. आणि मग या दैवी संबंधांचा हा जो समाज आहे तो समाज उभा होईल. आणि असा समाज जो उभा करेल आपोआपच त्याच्या मागे शक्ती उभी राहणार आहे, बरोबर. म्हणजेच यज्ञ केल्यानंतर यज्ञातून काय व्हायची, एक प्रकारची शक्ती उत्पन्न व्हायची. आणि जो यज्ञ करणारा आहे, जो यजमान आहे, तो शक्तिशाली बनायचा. म्हणून नाही का प्राचीन काळात जर आपण पाहिलं कधी पण, हे वाङ्मयांमध्ये, टीव्ही मध्ये, इकडे तिकडे आपण ऐकलं पुराणातल्या गोष्टींमध्ये, की ऋषी लोक यज्ञ करायचे आणि राक्षस जे असायचे ते ऋषींच्या यज्ञामध्ये विघ्न घालायचे, बरोबर. ते त्यांच्या यज्ञात विघ्न आणायचे वारंवार. असं का बरं व्हायचं, त्याचं कारण हे आहे की यज्ञ केल्यानंतर ते जे कोणी ऋषी असतील किंवा जे पण कोणी यज्ञ करणारे असतील त्यांना एक प्रकारची शक्ती प्राप्त व्हायची. म्हणजे ही अशी सामाजिक शक्ती, एक प्रकारची सामाजिक शक्ती निर्माण व्हायची तिथं. मग ही सामाजिक शक्ती असेल, बौद्धिक असेल शक्ती, मानसिक शक्ती असेल, शारीरिक शक्ती पण असेल. यज्ञाने शारीरिक शक्ती सुद्धा डेव्हलप व्हायची. त्याच्या मागची खूप त्याच्यावरती रिसर्च झालेला आहे. तुम्ही या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे, एवढंच मी वारंवार म्हणेल. त्या सगळ्या गोष्टी इथं सांगणं मला शक्य होत नाही आणि काय आवश्यकता पण आता वाटत नाहीये, पण अभ्यास मात्र सगळ्यांनी केला पाहिजे या गोष्टींचा. तर हे जे आहे की शारीरिक शक्ती सुद्धा डेव्हलप व्हायची तिथं. मेंटल फिजिकल आपण ज्याला सगळ्या गोष्टी म्हणूया, नाही का. या दोन शक्ती महत्वाच्या आहेत, मेंटल आणि फिजिकल, मानसिक आणि शारीरिक. हे दोन्ही प्रकारची शक्ती त्यांच्याकडे तयार व्हायची. आणि मग असा जो यज्ञ करणारा आहे तो आपोआपच शक्तिशाली बनत जायचा. आणि मग इथं शत शब्दाचा अर्थ काय आहे, क्रतू म्हणजे पॉवर, नाही का. ही पॉवर आपण पाहिली की यज्ञातून ही पॉवर निर्माण होते, ही शक्ती निर्माण होते. आणि शत शब्दाचा इथं अर्थ घ्यायचा आहे की अनंत. शत म्हणजे 100 असा अर्थ नाही घ्यायचा आहे तिथं, अनंत. आता आपण नाही का एखाद्याला सांगतो, काय तुला कळत नाही का, 17दा सांगितलं मी तुला, 17 वेळा सांगितलं मी तुला, असं आपण म्हणतोय की नाही एखाद्याला. 17 वेळा सांगितलं तरी तुझ्या डोक्यात ती गोष्ट शिरत नाही का अजून, असं आपण सहज म्हणतो की नाही. आता मी म्हणणार नाही का असं, 100 वेळा सांगितलं असेल तुम्हाला, का रे अभ्यास करा रे, वाचा रे. आता इथं 100 वेळा अर्थ, 100 वेळा हे जे म्हणणं आहे किंवा 17दा ही जी गोष्ट आहे, मग तिथे काय मोजून 17 हा अर्थ आहे का, किंवा मोजून 100 असा अर्थ आहे का तिथं.
नाही, आपल्याला माहित नाहीये किती आहेत ते. मग इथं 100 या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आहे, शत शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आहे, ज्याला आपण म्हणूया इन्फायनाइट. इन्फायनाइट असा शब्द आहे ना का इंग्रजीमध्ये, म्हणजे माहित नाही आपल्याला, अगणित, अनंत, इन्फायनाइट. मग ह्या ज्या शक्ती आहेत, या पॉवर त्याच्यामध्ये कशा होतात, अनंत, इन्फायनाइट अशा. म्हणजे अनंत शारीरिक शक्ती, अनंत मानसिक शक्ती, अनंत बौद्धिक शक्ती किंवा अनंत सगळ्याच प्रकारच्या, मग वित्त शक्ती आली, अर्थशक्ती आली, सैन्य शक्ती आली, सगळ्या प्रकारच्या ज्या ज्या पण तुम्हाला शक्ती तिथं माहिती असतील, सगळ्या प्रकारच्या शक्ती तिथं लावा. एव्हरी पॉवर, एनी काइंड ऑफ पॉवर, कोणत्याही प्रकारची शक्ती तुम्ही तिथं लावा. तर ती कोणत्याही प्रकारची शक्ती त्याच्यामध्ये कशी भरलेली आहे, अनंत. शत, शत म्हणजेच अनंत, ज्याच्यामध्ये असे अनंत प्रकारच्या शक्ती भरलेल्या आहेत, किंवा एकच शक्ती ही अनंत अगणित एवढी भरलेली आहे, असा जो आहे, असं ज्याच्यामध्ये सामर्थ्य निर्माण झालेलं आहे, असं ज्याच्यामध्ये प्रभुत्व निर्माण झालेलं आहे, कोणत्याही गोष्टीमधलं प्रभुत्व, त्याला शतक्रतू म्हटलेलं आहे. ठीक आहे. शतक्रतू शब्दाचा अर्थ असा आहे की अनंत शक्ती ज्याच्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत, असा जो आहे तोच इंद्रपदासाठी लायक आहे, तोच इंद्रपद भूषवू शकतो, नाही का. मग ज्याच्याकडे बौद्धिक शक्ती आहे, मानसिक शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती, सगळ्याच आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक वगैरे सगळ्याच गोष्टी ज्याच्याकडे आहेत, सगळ्याच दृष्टींनी जो परिपूर्ण आहे तोच इंद्रपदावरती बसण्यास लायक आहे, त्याला शतक्रतू म्हटलेलं आहे तिथं. शतक्रतू म्हणजे 100 यज्ञ करणारा आणि 100 वेळा ते घोडे पळवणारा असं नाहीये. थोडासा आपण थोडासा ह्याच्या मागचा विचार केला पाहिजे की शतक्रतू कशाला म्हणतात, कशा म्हणतात, का बरं हा शब्द आलेला असेल. मग त्याच्यानंतर आपल्या मनावरती, आपल्या बुद्धीवरती जो काही आजपर्यंत काय टीव्ही वाले असतील, इतर आजीबाईच्या गोष्टी असतील, इतर कुठं व्याख्यानाला जातो आपण, त्या व्याख्यानांचं हे असतील, त्या सगळ्यांनी जो मारा केलेला आहे माझ्या बुद्धीवरती की काय इंद्र म्हणला की 100 यज्ञ. अरे लॉजिकली विचार करा ना, लॉजिकली विचार करा, त्याला शास्त्राचा आधार मिळतोय का ती गोष्ट बघा, शास्त्रामध्ये असे काही उल्लेख सापडतायत का ही गोष्ट बघा. का नुसतं आपलं एकाने म्हटलं म्हणून दुसऱ्याने म्हटलं. आता पुराणांमध्ये ह्या गोष्टी दिसतात आपल्याला, वारंवार दिसतात की त्याने 100 यज्ञ केले. इथं आता कालिदास म्हणतोय ना याने 99 यज्ञ केले. आता 99 यज्ञ केले म्हणजे काय 99 यज्ञ करत बसला का राजा दिलीप, त्याला काही दुसरी कामं धामच नव्हती का. थोडा विचार केला पाहिजे ना. ज्या वेळेस राजाचं कर्तव्य आहे ते, राजा म्हणजे सम्राट आहे, इथं सम्राट असा शब्द घ्या. जो सम्राट अश्वमेध यज्ञ करतो त्याला रोज त्या यज्ञासाठी तिथे हवन करावं लागतं, आहुती द्यावी लागते रोज. त्या वर्षभर जोपर्यंत तो घोडा जाऊन परत येत नाहीये, त्या वर्षभर राजाला काही वेगळी कर्तव्य पार पाडावी लागतात. तुम्ही वाचा, अश्वमेध यज्ञ वाचा, राजाची काय कर्तव्य असतात, त्यावेळेस राजाला काय काय कामं करावी लागतात, जबाबदाऱ्या काय असतात राजाकडे तो यज्ञ करताना. उगाचच नाही, अश्वमेध यज्ञ उगाचच नाहीये. तर मग ते करत असताना आता तुम्ही बघा बरं, इकडं राजा दिलीपाने 99 अश्वमेध यज्ञ पूर्ण केले, त्याच्यातला तो तिकडं 1-2 महिने तर आपल्याला मूल व्हावं ह्याच्यासाठी वशिष्ठांच्या आश्रमात जाऊन थांबला होता. त्याच्यातले ते 21 दिवस त्या गायीच्या मागे फिरला. इतर अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्या आयुष्यात झाल्या ना. आता इथं त्याने रघुला लहानाचं मोठं केलं, रघुवरती एवढे संस्कार केले, रघुला रोज शिकवायचा तो. आता या सगळ्या गोष्टी करायला काही वर्ष लागली नसतील का. मग ती सगळी वर्ष कुठे गेली आणि त्यांनी 99 अश्वमेध यज्ञ कसे काय पार पाडले. मग बरं, तो राजा दिलीप होता, रघुवंशी राजा होता, आपल्यासारखा नव्हता. आज आपण 4 फॅक्टरीचे मालक झालो ना, मग काय करतो,
मग दसऱ्याच्या दिवशी अरे ते मला पूजेला यायला वेळ नाही बरं का, तुम्ही तिकडे पूजा करून घ्या, मी इकडून मोबाईल वरून बघतो पूजा, फक्त बाकीची माझी माझी कामं इकडे चालू देतो, ऑनलाईन पूजा करा तुम्ही. असा असा राजा दिलीप नव्हता. त्याचं प्रत्येक कर्तव्य त्याने जबाबदारीपूर्वक पार पाडलेलं आहे. त्याचा प्रत्येक धर्म त्याने पार पाडलेला आहे. राजधर्म जो असेल तो प्रत्येक धर्म त्याने पार पाडलेला आहे. मग असा हा जर लॉजिकली विचार केला आपण, तर ते 99 यज्ञ त्याने कसे पूर्ण केले, कसं काय झालं, ह्याच्या मागचा थोडासा विचार केला पाहिजे. मग अश्वमेध यज्ञाचा अर्थ काय आहे सांगण्याचं तात्पर्य इथं की त्याने 99 अश्वमेध यज्ञ केले म्हणजे काय, की त्याने खूप प्रयत्न केले. कशासाठी प्रयत्न केले, की अश्वमेधाचं जे चौथं कारण आहे त्या चौथ्या कारणासाठी त्याने प्रयत्न केलेले. पहिले 3 पाहिले आपण, एक पाप प्रक्षालनासाठी किंवा प्रायश्चित्तासाठी, दुसरं सत्ता पिपासू लोक दुसऱ्यांवरती अधिराज्य मिळवायचंय म्हणून, आणि तिसरं इंद्रपद प्राप्तीसाठी म्हणूनही, आणि हे बघ चौथं जे कारण आहे की सगळीकडे धर्माची सत्ता प्रस्थापित व्हावी. तुम्ही माझं ऐकू नका, माझं ऐकायला मी तुम्हाला म्हणतच नाहीये. उद्या मी जर चुकलं तर तुम्ही माझा सुद्धा कान धरा, पण तुम्ही धर्माचं पालन करा. हे सांगण्यासाठी अश्वमेध यज्ञ होता की प्रत्येक राजाने आपल्या, राजा असेल, महाराजा असेल, स्वराट असेल, विराट असेल, कोणी पण असेल, हे सगळे आता अधिराज असेल, सगळ्यांनीच, महाराज असेल, या प्रत्येकाने काय करायचंय, या प्रत्येकाने धर्मानुसार शासन करायचं आहे, नीतीनुसार आपलं शासन करायचं आहे. अजिबात अधर्माचा आधार न घेता आपलं शासन पार पाडायचं आहे. आणि हे धर्माचं शासन सगळ्यांनी स्वीकारावं, त्याच्यासाठी अश्वमेध करणारे हे लोक होते, नाही का. हे चौथं कारण. राजा दिलीप, का राजा दिलीप त्यांनी काय कोणत्या प्रकारचं पाप केलेलं नव्हतं की प्रायश्चित्त पाहिजे त्याला. राजा दिलीप हा काय सत्ता पिपासू पण नव्हता की नुसतं दुसऱ्यांचं राज्य बळकावत जायचं, अशातलाही तो नव्हता. राजा दिलीपाला आता एवढा मोठा महान दिलीप, आपण सगळं त्याचं वर्णन पाहिलेलं आहे. मग अशा महान माणसाला काय त्या इंद्रपदाची लालसा असणार आहे. जो इंद्राला मदतीला जातोय तो तर कधी इंद्र होऊ शकत होता ना, पण त्याला त्याच्यातही रस नव्हता. मग त्याने अश्वमेध का केला, तर त्याचं कारण हे होतं की सगळीकडे ही धर्माची सत्ता प्रस्थापित व्हावी. प्रत्येक राज्याच्या मुळाशी धर्म असावं, नाही का. आपण ते त्या दिवशी पाहिलं होतं, चाणक्याने जे काय सांगितलेलं आहे, ह्याचं मूळ हे आहे, त्याचं मूळ ते आहे. अर्थस्य मूलम, धर्मस्य मूलम, राष्ट्रस्य मूलम, या सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याने क्रमवार, तो क्रम जो सांगितलेला आहे चाणक्याने, त्याच्यामध्ये हे ना की राज्याच्या मुळाशी धर्म पाहिजे. तो राज्याच्या मुळाशी धर्म. मग या राजा, हे जे राजे, महाराजे, अधिराजे, सम्राट, किंवा सम्राट नाही पण इतर जे कोणी आहेत सगळे खालचे 7 जण, तर त्यांच्यावरती वर्चस्व ठेवणार कोण, तर या धर्मनियंत्रित सम्राटाने, धर्माने ज्याचं नियंत्रण केलेलं आहे अशा सम्राटाने त्यांच्यावरती नियंत्रण ठेवायचंय. म्हणजे आपोआपच त्यांना धर्माचं पालन करावंच लागणार आहे. बघा तुम्ही, साधा असतंय कंपनीमध्ये आपल्या, एखादा समजा बॉस असेल, तर बॉस जर नियमांचं पालन करत असेल, समजा रोज सकाळी बरोबर ठरलेला टाइम आहे, त्या ठरलेल्या टाइमवर तो बॉस येत असेल, ठरलेली कामं तो रोजच्या रोज पार पाडत असेल, अजिबात पेंडिंग ठेवत नाही किंवा इतर काहीच नाही, एकदम परफेक्ट असा जर तो असेल, तर आपोआपच त्याच्या हाताखालच्या नोकरांना तसंच राहावं लागतं. हे सामान्य लॉजिक आहे. साधा आपलं कुटुंब आहे, कुटुंबातला प्रमुख जो आहे, कुटुंबातला प्रमुख जसा राहणार आपोआपच त्याच्या खालच्यांना तसं राहावं लागतं. म्हणून इथं सुद्धा तेच आहे की जो सम्राट झालेला आहे त्या सम्राटाने जर धर्माचं राज्य प्रस्थापित केलं, त्याने जर धर्मानुसार आचरण केलं, नाही का, तो जर त्याचं कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असेल, जे काही शास्त्रोक्त पद्धतीने तो त्याचं राज्य सांभाळत असेल, वैदिक विचारधारेला अनुसरून तो
त्याच्या प्रजाजनांचं रक्षण करत असेल तर मात्र त्या सम्राटाच्या खाली हे जे बाकीचे सगळे 7 जण आहेत या प्रत्येकाला तसंच राज्य करावं लागणार आणि आपोआपच सगळीकडे एक विचार, एक उच्चार, एक आचार या गोष्टी संपूर्ण त्या भूभागावरती पसरणार. ज्या भूभागाचा हा सम्राट आहे त्या भूभागामधले असलेल्या सगळ्या अधिराज्य, राज्य, महाराज्य, वैराज्य, स्वराज्य, भोज्य जे काय असतील त्या सगळ्यांमध्ये हा एक विचार, एक उच्चार, एक आचार, एक मंत्रणा सगळ्या गोष्टी तिथं पोहोचणार आणि आपोआपच त्या राज्याचं नंदनवन होणार आहे. आपोआपच त्या राज्याचं रामराज्यामध्ये रूपांतर होणार आहे. सर्वे यत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् मा कश्चित् दुःख भाग भवेत. हे जे आहे ही संकल्पना तिथे येणार आहे. आपल्या वैदिकांचं जे राष्ट्रगान आहे आ ब्रह्मन् ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायताम आस्मिन् राष्ट्रे वगैरे हे जे सगळं आपण म्हणतोय ही संकल्पना त्याच वेळेस त्या राज्यामध्ये येईल, त्या भूभागामध्ये. त्या राज्यामध्ये म्हणण्यापेक्षा त्या संपूर्ण तो जो भूभाग असणार आहे. आज प्राचीन भारताचा आपण अभ्यास केला की भारतवर्ष ज्याला म्हणतात किंवा हे दिलीपाचं जे राज्य होतं किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या संपूर्ण भूभागाला या धर्मनियंत्रित राजसत्तेमध्ये जर आणायचं असेल तर सम्राटाला अश्वमेध यज्ञ करावा लागेल. आणि यज्ञ म्हणजे काय, नुसताच घोडा पाठवला बसले त्याच्या मागे फिरत अशातला भाग नाहीये. ते त्याच्यातली एक कृती झाली. ती त्या यज्ञाचा एक छोटासा भाग झाला तो घोडा पाठवणं आणि त्याच्या मागे चतुरंगी सेना पाठवणं. हा एक भाग झाला त्याच्यातला. पण अशी इतरही कामं आहेत ना. आपोआपच लोक एक विचारांचे होत नाहीयेत. माझ्या मनातले विचार काय आहेत, मला कोणत्या मार्गावरती चालायचं आहे, धर्माचं पालन कशा प्रकारे करायचं आहे, धर्म काय आहे, काय अधर्म आहे, वेदांचे उपनिषदांचे विचार काय आहेत, संहितांचे, ब्राह्मण ग्रंथांचे, आरण्यकांचे, सूत्र ग्रंथांचे या सगळ्यांचे विचार काय आहेत आणि त्या विचारांनुसार मला कसं वागलं पाहिजे प्रत्येकाला, ही गोष्ट त्याला त्या अश्वमेध यज्ञातून सगळ्यांना सांगायला लागायची. प्रत्येक राजापर्यंत, प्रत्येक राज्यापर्यंत पण आणि प्रत्येक जो काही त्या राज्याचा अधीक्षक असेल, अध्यक्ष असेल त्याच्यापर्यंत सुद्धा ही गोष्ट पोहोचवावी लागायची. आणि ह्या गोष्टी सगळ्या पोहोचवल्यानंतर, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या समोर मांडल्यानंतर मग त्याला सांगायला लागायचं की चल आता तू तयार आहेस ना, नाही का, ही गोष्ट तुला मान्य आहे ना. मग तो शासक ती गोष्ट मान्य करायचा आणि त्याच्या राज्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारे धर्माचं शासन यायचं. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय, मी तुझ्यावरती नियंत्रण मिळवलंय, आता तू रोज माझ्या तिजोरीत एवढे एवढे पैसे पाठवायचे, एवढं एवढं धन पाठवायचं, एवढी एवढी संपत्ती रोज आली पाहिजे, एवढा टॅक्स मी तुझ्याकडून रोज घेणार. असा भाग त्याच्यात होत नाही ना. तुझं राज्य आहे, तू तुझं राज्य तू चालव, तुझ्याकडून मला काही एक देऊ घेऊ नकोस, पण फक्त तू तुझं राज्य कशा प्रकारे चालव, धर्माने सांगितल्याप्रमाणे. धर्माचं राज्य तुझ्या इथं प्रस्थापित झालं पाहिजे. नाही का, आजही आपण म्हणतो की नाही, इडापिडा टळो बळीचे राज्य येऊ. बळीचं राज्य इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं ना की त्याच्या राज्याला तोड नाही. रामायण वाचा जरा की अयोध्येचं पण राज्य काय असेल असं रावणाचं राज्य होतं. म्हणजे सगळे प्रजाजन सुखी वगैरे इतर ज्या काही सगळ्या नाही का, शेतीवाडी जे काही राज्याचे जे पण काही सगळे अंग असतील, सगळी अंग एकदम सुसंपन्न अशी होती. सुजलाम सुफलाम मलयजशी जलाम सस्य श्यामलाम अशी अशी सगळी त्याची राज्याची संकल्पना होती त्याची पण. म्हणजे हे जे आपण म्हणतो ना, आनो भद्राहा किंवा ओम आ ब्रह्मन् ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायताम अस्मिन् राष्ट्रे वगैरे ही जी सगळी संकल्पना आहे, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयो, किंवा ज्या पण काही आदर्श राज्याच्या संकल्पना असतील त्या सगळ्या आदर्श राज्याच्या संकल्पना रावणाच्या राज्यात होत्या. खूप सुंदर. म्हणजे रावणाच्या राज्याचं वर्णन बघा तुम्ही, वाल्मिकींनी केलेलं आहे.
असं ते रावणाचं राज्य होतं. महाभारत वाचा, महाभारतामध्ये दुर्योधनाचं राज्य सांगितलेलं आहे की गुप्तचर ज्यावेळेस येतोय युधिष्ठिराकडे आणि युधिष्ठिराला येऊन तो निरोप देतोय, त्यावेळेस त्या दुर्योधनाचं राज्य कसं होतं हे सगळं तो सांगतोय तिथं महाभारतात. इकडं भारवी नावाचा कवी होऊन गेला आहे संस्कृत साहित्यामध्ये. जी पंचमहाकाव्य आहेत संस्कृत साहित्यातली, त्या पंचमहाकाव्यांमध्ये ह्या भारवीचं किरातार्जुनीयम पण येतं तिथं. भारवे हे किरातार्जुनीयम, किरातार्जुनीयम ती गोष्ट आहे सगळी, की अर्जुन आणि शंकराचं कशा प्रकारे युद्ध होतं, अर्जुन हा किराताचं रूप, शंकर किराताचं रूप धारण करून येतो, अर्जुनाशी लढतो वगैरे, ही सगळी कथा आहे तिथं त्या महाकाव्यामध्ये. त्या सुरुवातीलाच तो गुप्तचर येतोय, वनेचर त्याला म्हटलेलं आहे, आणि तो गुप्तचर येऊन काय सांगतोय की कशा प्रकारचं दुर्योधनाचं राज्य सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, नाही का, असं त्याचं हे जे सगळं राज्य होतं ते अशा प्रकारचं राज्य होतं दुर्योधनाचं सुद्धा. बळीराजा आहे, बळीराजाचं राज्य सुद्धा तसंच होतं. पण तरी सुद्धा या सगळ्यांना मारावं लागलेलं आहे. त्याच्या मागची कारण वेगळी आहेत. आता ते सध्या त्याचा आपला इथं विषय नाहीये, कधी आला तो विषय बघू आपण. पण अशा प्रकारची राज्य यांची होती. पण त्या राज्यांमधून कुठेतरी धर्म निघून गेलेला होता. बाकी सगळं होतं त्या राज्यांमध्ये, सगळं होतं, फक्त त्या राज्यांच्या मुळातून धर्म निघून गेला होता. त्या शासकांच्या मुळातून धर्म निघून गेलेला होता. गया गदाधराची गोष्ट आपल्याला माहितीये. अरे इतका श्रेष्ठ माणूस आहे तो, त्याला विचारलं तुला काय पाहिजे, तो म्हणतो मला स्वर्ग नकोय. ज्या तुला माग ती इच्छा पाहिजे ती इच्छा माग, असा माणूस आहे तो. म्हणतोय मला स्वर्ग नकोय. ज्याला स्वर्ग मिळत होता तो म्हणतोय मला स्वर्ग नकोय. आणि भगवंताचा अतिशय अतिशय लाडका मुलगा होता तो. त्याच्याशिवाय उगाच भगवंत त्याला असा वर देणार नाही ना कोणाला पण. इतका सुंदर होता तो गया गदाधर जो होता तो. पण त्याने इच्छा पण काय केली, अरे मला स्वर्ग नकोय, पण हे जे सगळे बाकीचे लोक आहेत ह्यांना तुम्ही स्वर्गात जागा द्या. म्हणजे इतरांचं भलं इच्छिणारा, इतरांचं कल्याण इच्छिणारा, इतरांसाठी स्वार्थ त्यागाची पराकाष्ठा म्हणूया आपण ती सुद्धा, अजिबात स्वार्थ नाही, असा तो गया गदाधर. किती सुंदर हे सगळे लोक होते. पण तरी सुद्धा त्यांचा वध करावा लागलेला आहे, त्यांना मारावं लागलेलं आहे. त्याचं कारण हे की तिथून धर्म नष्ट झालेला आहे. हे सगळे जेवढे पण शासक झालेले आहेत, या शासकांच्या शासनामधून धर्म काय झालेला आहे, निघून गेलेला आहे. नाहीतर यांनी तसं पाहिलं तर दुसऱ्या कोणावरतीच कधीच अन्याय केलेला आहे यांनी. समजा जरासंधासारखा राजा होता, तो समजू शकतो आपण की हा अन्यायीच राजा होता, हा क्रूर राजा होता. कंसासारखा राजा होता, तो क्रूरच राजा होता, हे माहिती आपल्याला. असे काही जे राजे होऊन गेलेले ते क्रूरच होते. पण हे जे सगळे राजे होते त्यांनी कधीच कोणावरती अन्याय म्हणून केलेला नाहीये. पण ते धर्मानुसार वागलेले नाहीये, धर्माचं आचरण त्यांनी केलेलं नाहीये. रावणाने सीता पळवली, हे का बरं पळवली, हे त्याने प्रतिशोध म्हणून पळवली होती. की ज्याने माझ्या बहिणीचं नाक कापलंय त्याची बायकोच मी पळवून आणतो आता, सुंदर होती वगैरे सगळ्या गोष्टी. नाहीतर त्यांनी सीता पळवली नसती. पण ह्या सगळ्या गोष्टी जरी नसत्या झाल्या तरी त्याच्या मुळातून धर्म निघून गेला होता. त्या राजसत्तेच्या मुळातून धर्म निघून गेल्यामुळं भगवंताला वेळोवेळी अवतार घ्यावे लागलेले आणि त्यांचा नाश करावा लागलेला आहे, नाही का. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति, ज्या ज्या वेळेस धर्माची ग्लानी होईल, धर्माला कळा लागेल, नाही का, धर्म मूर्छित होईल, धर्म मृत्यूपथावरती दिसेल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य, त्या धर्माच्या अभ्युत्थानासाठी वारंवार भगवंत येतोय पृथ्वीवरती. आणि ही गोष्ट आपल्याला या वारंवार प्रत्येक ठिकाणी दिसते. गीतेमध्ये दिलेलं हे वचन खूप मोठं वचन आहे. त्यामुळे धर्माचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे.
आणि जो धर्माचं पालन करणार आहे त्याला काय करणार आहे भगवंत सांगितलंय त्याच्या श्लोकामध्ये तिथं, परित्राणाय साधूनाम, नाही का, त्या साधूंचं तो रक्षण करणारच आहे. ते रक्षण त्याला करावंच लागणार आहे, हे त्याने दिलेलं वचन आहे. ते स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो ना आपण, अगदी तसं शिक्कामोर्तब करून त्याने ते वचन दिलेलं आहे. आणि त्या वचनाला तो बाध्य आहेच, त्याला ते वचन पाळावंच लागणार आहे. पण त्याच्यासाठी आधी मी साधू झालं पाहिजे. परित्राणाय साधूनाम हे त्यांनी वचन दिलेलं आहे, पण मला आधी साधू झालं पाहिजे ना. साधू म्हणजे काय दाढी वाढून जटा वाढून साधू झालो अशातला भाग नाहीये. माझे विचार साधू पाहिजेत, माझी बुद्धी साधू पाहिजे, माझं मन साधू पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी, माझी इंद्रिय साधू पाहिजेत, माझे कर्म साधू पाहिजेत, प्रत्येक गोष्ट माझी साधू पाहिजे. अशा साधूंचं रक्षण हे त्याला करावंच लागणार. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. इथं पुन्हा तो म्हणतोय धर्म संस्थापनार्थाय, पुन्हा धर्म संस्थापना, अभ्युत्थानम धर्मस्य, वारंवार तो धर्माविषयी बोलतोय. खूप म्हणजे गीता तुम्ही उघडून बघा, धर्म शब्द गीतेत किती वेळा आलेला आहे. त्या धर्मासाठी त्यांनी गीता सांगितलेली. आणि त्यावेळेस ह्याच्यातला कोणताच हिंदू मुस्लिम शीख इसाई कोणताच धर्म नव्हता त्यावेळेस, ज्यावेळेस गीता सांगितलेली. मग इथं कोणत्या धर्माची गोष्ट करतात ही वारंवार आपण समजून घेतली पाहिजे. तर असं की राजाने आपला धर्म व्यवस्थित पालन केलं पाहिजे, राजधर्माचं व्यवस्थित पालन केलं पाहिजे, ह्याच्यासाठी राजा दिलीपाने काय केलेलं आहे, अश्वमेध केलेला आहे. ठीक आहे. आणि 99 अश्वमेध केले म्हणजे काय केलं हे आपण आता मगाशी एवढं जे विवेचन केलेलं आहे, एवढे जे आपण त्याचं खोलवरती जाऊन पाहिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला आता ही संकल्पना लक्षात आलेली आहे की 99 अश्वमेध यज्ञ केले म्हणजेच काय केलं की अशी खूप खूप शक्ती त्यांनी गोळा केली. आपोआप तो इतका शक्तिशाली झालेला आहे. ठीक आहे. तर असे 99 अश्वमेध यज्ञ राजा दिलीपाने पूर्ण केलेले आहेत किंवा पूर्ण पार पाडलेले आहेत. आणि कसे पार पाडलेले आहेत, निर्विघ्नपणे, कोणत्याही प्रकारचं विघ्न तिथं त्याच्या या अश्वमेध यज्ञांच्या ह्याच्यामध्ये आलेलं नाहीये अजिबात, 99 अश्वमेध होतपर्यंत. तर ही जी सगळी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्या लक्षात असली पाहिजे काय. म्हणजे आज आता रघुवंश वाचतोय म्हणूनच नाही, उद्या काहीही गोष्ट मी ज्यावेळेस वाचेल त्यावेळेस मला त्याच्या मागचा लॉजिकली विचार करता आला पाहिजे की अरे हो ह्यानी इथं लिहिलेलं आहे ही गोष्ट, पण त्याला नेमकं सांगायचं काय असेल, लॉजिकली ही गोष्ट शक्य आहे का, लॉजिकली असं असं शक्य आहे का, शास्त्रामध्ये त्याला काही आधार मिळतोय का, किंवा आपली बुद्धी काय सांगते आपल्याला, तर्क काय सांगतो आपल्याला. थोडा त्याच्या मागचा विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. नुसताच विचार नाही, नुसताच तर्क नाही. आता काही जण बघतो मी नुसताच तर्क करत राहतात, त्यांच्या तर्काला कसलाही एक आधार नसतो. तुमच्या तर्काला एक आधार पाहिजे, शास्त्र मान्यता पाहिजे, शास्त्रोक्ती, शास्त्रांची सुक्ती तिथं पाहिजे त्या तर्काच्या मुळाशी, शास्त्राची दृष्टी पाहिजे त्या तर्काच्या मुळाशी, शास्त्राची बुद्धी पाहिजे, शास्त्रयुक्त बुद्धी असली पाहिजे. तर तो तर्क हा सुतर्क ठरतो, नाहीतर तो कुतर्काकडे वाटचाल करत असतो. आणि कुतर्क कधीच झाला नाही पाहिजे, नाही का. कुतर्को यंकांशीन मुखैर इति मोहाय जगतः, नाही का. हे सगळं खूप छान वर्णन केलं आहे. कुतर्क नाही केला पाहिजे आपण कधीच. तर असो, तर हा असा संपूर्ण 38वा श्लोक आहे की ज्या 38व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे की नंतर त्या राजाने जो सोडला होता घोडा, त्या घोड्याचं काय झालेलं आहे, इतर लोक ज्याच्या पाठीशी आहेत, इतर राजपुत्र ज्याच्या पाठीशी आहेत असा रघु. आणि तो रघु कसा होता, हातात धनुष्य धारण केलेला, असा तो रघु हातात धनुष्य धारण केलेला होता. आणि त्या रघुने काय केलेलं आहे, अशा प्रकारे राजा दिलीपाचे 99 यज्ञ पार पाडले. म्हणजे बघा, म्हणजे याचा अर्थ असा होतो
की राजा दिलीपाचे 99 यज्ञ पार पडतपर्यंत रोज त्याचं नेतृत्व रघुच करत होता. म्हणजे विचार करा तुम्ही, काय अवस्था कशी झाली असेल ती. हे लॉजिक जर आपण पाहिलं या दृष्टीने, की समजा राजा दिलीप हा 30व्या वर्षी त्याला रघु झाला असं आपण गणित धरूया. आणि रघु ज्यावेळेस 30व्या वर्षी आला त्यावेळेस पहिला अश्वमेध केला दिलीपाने, असं आपण गणित धरूया. म्हणजे दिलीपाच्या 60व्या वर्षी त्याने पहिला अश्वमेध करायला सुरुवात केली, मग तो 99 पर्यंत गेला का? नाही. त्यामुळे हे सगळं त्याच्या मागचं बुद्धिपूर्वक हे समजून घ्या. नुसती श्रद्धा ठेवू नका. वाङ्मयावरती नुसती श्रद्धा ठेवली तर त्याचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होतं. पण तिथं जर बुद्धियुक्त श्रद्धा ठेवली तर मात्र ती श्रद्धा ही फलद्रूप ठरते. ठीक आहे. तर आपण सगळे ह्याच्यावरती विचार करूया. 9 वाजून गेलेले आहेत. हा श्लोक आता आपण इथं पुरेसा आहे. म्हणजे या श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे की त्याच्या पाठीशी इतर राजपुत्र आहेत, अशा धनुर्धारी रघुला अश्वमेध घोड्याचे रक्षण करण्याच्या कामावरती नेमून इंद्रतुल्य दिलीपाने, इंद्राच्या समान असणाऱ्या त्या दिलीप राजाने 99 अश्वमेध यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडले, असं कालिदासाने इथं या श्लोकामध्ये सांगितलेले. ठीक आहे. आता आपण उद्या पुढच्या श्लोकावरती जाऊया, नाही तर ते अजून कंटाळवाणं नको व्हायला. आपण उद्या सकाळी 8 वाजता भेटू आणि त्यावेळेस आता रघुवंशाच्या 3ऱ्या सर्गातल्या 39व्या श्लोकाकडे जाऊया. चालेल.